Good morning, student. Today we are discussing the concentration of acid and bases, and next concept is the pH of solution. Okay, for the concentration of acid and base, we are discussing one activity which are given in textbook. Okay. Suppose we take one lemon cut into two equal parts. Then take the juice of this lemon in different टू बिकर्स, दोन वेगवेगळ्या बिकरमध्ये घेतलं. एक लिंबू घेतला, त्याचे दोन समान भाग केले, दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये म्हणा किंवा बिकरमध्ये घेतले. देन इन ए बिकर ॲड अप टू 10 ml water, drinking water, and in B beaker add 20 ml drinking water. So question is that the taste of this resulting solution, यामध्ये जो सोल्युशन तयार झालेला आहे, कशाचं सोल्युशन? लेमन ज्यूसचं सोल्युशन. द टेस्ट ऑफ दिस रिझल्टिंग सोल्युशन इन बोथ द बीकर इज सेम. दोन्ही बीकर मधील सोल्युशनची टेस्ट सारखी असेल का? व्हॉट इज द डिफरंट, किंवा त्याच्यात काय फरक असेल? ओके, सो द in this activity the sour taste of this solution, या सोल्युशनला जो आंबटपणा आलेला आहे, इट इज बिकॉज ऑफ द सोल्यूट लेमन ज्यूस इन दॅट सोल्युशन. त्या सोल्युशन मध्ये आपण लिंबू पिळलेला आहे. लिंबू हा किंवा लिंबूचा रस, त्यामध्ये तो सोल्यूटचं काम करतो. सोल्यूट मीन्स डिजॉल्व्ड सबस्टन्स. सॉल्वंट मध्ये जो डिझॉल्व होतो त्याला काय म्हणतो आपण? सोल्यूट. बिकॉज ऑफ दिस, ओके, द proportion or quantity of the solute in both the solution is same. म्हणजे दोन्ही सोल्युशन मध्ये जो लेमन ज्यूस टाकलेला आहे तो सारख्या प्रमाणात टाकलेला आहे. Yet but the taste is different in both the solution. तरी सुद्धा दोन्ही सोल्युशनची टेस्ट ही कशी असते? वेगवेगळी असते. ओके, द टेस्ट ऑफ सोल्युशन इन फर्स्ट बीकर is more sour as compared to the solution of the B beaker. ओके, म्हणजे पहिल्या बीकर मधील सोल्युशनची टेस्ट ही कशी असते? जास्त आंबट असते as compared to the B beaker. ओके, त्याचं रिझन आपण बघू. का बरं असं घडेल? Why? Although the quantity of solute in both the solution is same, दोन्ही सोल्युशन मध्ये सोल्यूटची क्वांटिटी म्हणजे लेमन ज्यूसची जी क्वांटिटी कशी सेम आहे, बट द प्रपोर्शन ऑफ सॉल्वंट इज डिफरंट. याच्यामध्ये सॉल्वंट म्हणजे जो वॉटर आहे त्याचं प्रपोर्शन कसं आहे? डिफरंट आहे. याच्यात 10 ml घेतलेलं आहे, याच्यामध्ये 20 ml घेतलेलं आहे. ओके, मीन्स द रेशो ऑफ सोल्यूट अँड द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ सोल्यूट and the quantity of the resulting solution is different. म्हणजे दोन्ही मध्ये सोल्यूट आणि सोल्युशनचा जो रेशो आहे तो कसा आहे? डिफरंट आहे. दिस रेशो इज लार्जर इन द फर्स्ट सोल्युशन. ए बीकर मधील सोल्युशन मध्ये तो जो रेशो आहे तो कसा आहे? जास्त आहे. दॅट्स वाय द सोअर टेस्ट इन फर्स्ट बीकर और ए बीकर इज मोर सोअर. ए बीकर मध्ये त्या सोल्युशनची टेस्ट ही जास्त आंबट असते. अँड इन दिस सोल्युशन द प्रपोर्शन ऑफ और द क्वांटिटी ऑफ सोल्यूट मीन्स लेमन ज्यूस इज स्मॉलर. दॅट्स वाय द टेस्ट ऑफ दिस सोल्युशन इज लेस सोअर. याच्यामधील जी टेस्ट असते ती कमी आंबट असते. ओके, देन द टेस्ट ऑफ एनी फूडस्टफ is depend on the nature of taste giving ingredients and the proportion of solute or that substance in that food stuff. म्हणजे कोणत्याही खाद्यपदार्थाची जी चव आहे ती कशावर अवलंबून असते? त्या पदार्थात असलेल्या चव देणाऱ्या घटकावर आणि त्याच्या प्रमाणावर. ओके, सिमिलरली द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन
For example, this solution, properties of solution depends on the nature of solute and solvent and also on the proportion of solute in that solution. म्हणजे कोणत्याही सोल्युशनची जी प्रॉपर्टी आहे, टोटल प्रॉपर्टी आहे, ती कशावर अवलंबून असते? त्या सोल्युशन मध्ये असलेल्या सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं कोणत्या पद्धतीचं वापरलेलं आहे त्यावर आणि सोल्यूटच्या प्रपोर्शनवर म्हणजे सोल्यूटच्या क्वांटिटीवर. ओके, डिपेंड. द प्रपोर्शन ऑफ अ सोल्यूट in solution is known as a concentration of solution in that solution. त्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं प्रपोर्शन किती आहे, सोल्यूटची मात्रा किती आहे, प्रमाण किती आहे, ते म्हणजे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असतो. ओके, द concentration or the proportion of solute in solution is high, then the solution is concentrated solution. म्हणजे जेव्हा एखाद्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असतो तेव्हा त्या सोल्युशनला काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतात. म्हणजेच त्या सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन पॉवर कसं असते, जास्त असते. अँड व्हेन द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन सोल्युशन इज लो, that solution is known as a diluted solution or dilute solution. ओके, म्हणजे त्याचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर कसा असतो, कमी असतो. नाउ हाऊ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज एक्सप्रेस्ड, म्हणजे कशा पद्धतीने कोणत्या युनिट मध्ये त्याला एक्सप्रेस केला जातो. सो द सेव्हरल युनिट्स आर यूज्ड टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन एक्सप्रेस करण्यासाठी अनेक युनिट्स आहेत, but two units are majorly or frequently used. First unit is that the mass of the solute in gram dissolved in 1 liter of the solution. First unit काय आहे, ग्राम पर लिटर. म्हणजे एका लिटर सोल्युशन मध्ये किती ग्राम सोल्यूट डिझॉल्व्ड होतो त्यानुसार तो युनिट. अँड सेकंड युनिट इज दॅट द नंबर ऑफ solute dissolved in 1 liter of the solution. Number of mole of solute dissolved in 1 liter of the solution is known as a molarity of that solution. Means mole per liter. So these are the two units to express the concentration of the solution. This is called the molarity. The molarity of any solution is indicated by writing its molecular formula in square bracket. For example, त्याचा जो मोलॅरिटी आहे ती कशी एक्सप्रेस केली जाते, तर एखाद्या कंपाऊंडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, फॉर एक्झाम्पल NaCl या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो आणि याचे जो मोलॅरिटी आहे ती आहे 1 मोल. याचा अर्थ काय, तर द मोलॅरिटी ऑफ द कंपाऊंड NaCl इज 1 मोल. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस one table is given in next page. Complete this table by writing the quantity of solute. फर्स्ट आपण एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. फर्स्ट याच्यात नेम, ओके, देन मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर मास. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ NaOH चं. NaOH त्याचं नाव काय, सोडियम हायड्रॉक्साईड लिहा. देन त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट कसं करायचं आहे सांगितलेलं आहे. Na चं ॲटॉमिक मास प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आणि Na चं किती 23. याची ॲडिशन म्हणजेच त्याचं मॉलिक्युलर मास किती येणार 40 डाल्टन. ओके, देन द ग्राम किती येणार फाइंड आउट करायचं त्याला. ओके, and in this way complete this table. Next concept is the pH of solution. pH of solution. We have already learned in previous period that when acids and bases
dissolving in water it dissociates and forming H plus and OH minus ion. आपण मागच्या पिरियड मध्ये बघितलेलं आहे की जेव्हा ऍसिड आणि बेसिस वॉटर मध्ये डिसॉल्व केले जातात तेव्हा त्याचं डिसोसिएशन होतो आणि काय फॉर्म करतात H plus and OH minus ion. Okay, the proportion of the H plus and OH minus ion in all the natural aqueous solution is different. याचा जो प्रपोर्शन असतो नॅचरल ॲक्वेस सोल्युशन मध्ये ते कसं असते डिफरंट असते अँड दिस डिटरमाइन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सोल्युशन आणि त्याच्यावरच त्या सोल्युशनची जी प्रॉपर्टी आहे ती डिपेंड असते. एक्झाम्पल घेऊ आपण एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की सॉइल आर डिवाइडेड इनटू 3 टाइप्स ॲसिडिक बेसिक अँड न्यूट्रल. जे सॉइलचे हे 3 टाइप सांगितलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ द प्रपोर्शन ऑफ द H प्लस अँड OH मायनस आयन त्या मातीत असलेल्या याच्या प्रपोर्शनवर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इट इज नेसेसरी फॉर ब्लड अँड सेल्स म्हणजे आपल्या शरीरात असलेले जो रक्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा द प्रपोर्शन ऑफ H प्लस अँड OH मायनस आयन्स इज डेफिनाइट proportion for the proper functioning of blood. रक्ताच्या योग्य कार्यवाहीसाठी किंवा कार्य करण्यासाठी त्या रक्तामध्ये H प्लस आणि OH मायनस आयनचं सुद्धा प्रपोर्शन कसं असते डेफिनेट असते फिक्स असते. ओके, सिमिलरली द प्युअर वॉटर शुद्ध पाणी इट आल्सो अंडरगोज द डिसोसिएशन इन स्मॉल एक्सटेंट अँड give rise to the H plus and OH minus ion. अशुद्ध पाणी सुद्धा डिसोसिएशन प्रक्रिया घडवून आणतो आणि त्यामधून सुद्धा डिसोसिएशन H plus plus OH minus ion हे काय होत असतात फॉर्म होत असतात. ओके, ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ द वॉटर पाण्याच्या याची प्रॉपर्टी आहे कोणती टू अंडरगोज द डिसोसिएशन इज एक्सटेंड द H plus and OH minus ion. So all the aqueous solution contain H plus and OH minus ion. पाण्याची ही जी प्रॉपर्टी आहे त्यावरून त्याची pH व्हॅल्यू जी असते ती कशी असते डिफरंट असते म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतो डिफरंट असतो. ओके, this is the scale of pH of solution. The concentration of H plus ion is formed by the dissociation of water molecule is 1 into 10 to the power minus 7 mole per liter. Pure water at 25 डिग्री सेल्सिअस वर जेव्हा त्याचा डिसोसिएशन होतो तेव्हा त्याचा जो H प्लस कॉन्सन्ट्रेशन असतो तो किती असतो 1 into 10 to the power minus 7 मोल पर लिटर. हाच कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द H प्लस आयन इन 1 मोल ऑफ HCl solution is 1 into 10 to the power 0 mole per liter. This to 1 into 10 to the power 0 mole per liter, and the concentration of H plus ion in the 1 mole solution of NaOH is 1 into 10 to the power minus 14 mole per liter. Okay, means we can say that the concentration H plus ion, concentration of H plus ion in different aqueous solution vary from 10 raised to the power 0 to 10 raised to the power minus 14 mole per liter. या रेंज मध्ये त्या H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतो. ओके, नाउ इन 1909 द डॅनिश सायंटिस्ट सोरेन्से 1909 मध्ये एक सायंटिस्ट आला सोरेन्से
It introduced the convenient new scale to determine the H plus concentration, H plus ion concentration in particular aqueous solution. 1909 मध्ये डॅनिश सायंटिस्ट सोरेनसेन आला, त्याने एक नवीन स्केल इंट्रोड्यूस केली. दॅट स्केल इज नोन ॲज अ पीएच स्केल. त्या स्केलला काय म्हणतात? पीएच स्केल म्हणतात. पीएच मीन्स व्हॉट? द पॉवर ऑफ हायड्रोजन और पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. In this scale, the range is vary from 0 to 14. 0 to 14. The pure water shows the 7 pH scale. Pure water ची जी pH आहे ती किती आहे? 7 आहे. This means that the pure water has H plus 1 into 10 raised to the power minus 7 mole per liter. Okay. Means 7 pH indicates that this pure water is neutral solution. Pure water हा neutral आहे. Okay. And the pH scale smaller than the 7 indicates the acidic solution, and the pH scale greater than the 7 indicates the basic solution. Means from 0 to 7 the acidity of solution goes on decreasing. Means at 0 the solution is strong acid. At 6.5 to 7 the acid is weak nature, and from 7 to 14 the basicity of the solution goes on increasing. Means at 14 the basicity of that solution is strong. That solution become strong solution. अशा पद्धतीने this is the pH. Okay, thank you.